छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावे बोगस रेशन कार्ड आणि एससीचं बोगस कार्ड सर्टिफिकेट काढण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। दरम्यान घोटाळा झाल्याचं मंत्री शिरसाट यांनी सुद्धा मान्य केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। या योजनेत चक्क फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या नावे बोगस रेशन कार्ड वापरण्यात आल्याचा आरोप दानवेंनी केला। फडणवीस आणि शिंदेंच्या नावे बोगस कास्ट सर्टिफिकेट काढण्यात आल्याचा आरोपही दानवेंनी केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावाने टॅक्स पावती सभापती महोदय आणि रेशन कार्ड पण आहे। असे रेशन कार्ड अशा टॅक्स पावती घेऊन घरकुल मंजूर केले। माझ्याकडे त्याच्या प्रती आहे। त्यांचा पत्ता आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, राहुल नगर, सादात नगर, छत्रपती संभाजीनगर। संजय शिरसाट साहेबांचा मतदारसंघ आहे। देवेंद्रजी तिकडे राहायला आलेले अशा पावतीतून दिसतंय। त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचं एक रेशन कार्ड सभापती महोदय माझ्याकडे, ज्याच्या स्वतः एकनाथ संभाजी शिंदे पत्ता आंबेडकर नगर लिहिलेला आहे सभापती महोदय, संभाजीनगर। त्याच्यात त्यांचं नाव आहे, वहिनींचं नाव आहे श्रीकांत, डॉक्टर श्रीकांतचं नाव आहे, श्रीकांतच्या ज्या सौभाग्यवती वृषाली त्यांचं नाव आहे, मुलगा रुद्रांश त्याचं सुद्धा नाव आहे सभापती महोदय या रेशन कार्ड मध्ये। देवेंद्र फडणवीसांच्या नावाचं एसटीचं सर्टिफिकेट आहे। शिरसाट साहेब तुमच्या खात्याचं आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नावाचं कास्ट सर्टिफिकेट आहे इथं एससी जातीचं, आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा एससी जातीचं प्रमाणपत्र सभापती महोदय इथं दिलेलं आहे। महापालिकेचे अधिकारी आणि अभियंते यात सहभागी असल्याचा आरोप दानवेंनी केलाय। या योजनेत घोटाळा झाल्याचं मंत्री शिरसाटांनीही मान्य केलं असून विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचं आश्वासनही दिलंय। महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते आणि पीएमसीचा याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग आहे। मी आपल्या मार्फत या 93च्या सूचनेअन्वये या सगळ्या योजनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। महानगरपालिकेने तपासण्या सुरू केल्या तर आम्हाला त्यामध्ये असं आढळून आलं कुणाचा ऍड्रेस बँगलोरचा आहे, बँगलोरचा फोन नंबर जे होते कोणी बँगलोरचा आहे, कोणी कर्नाटकाचा आहे, कोणी आणखीन कोणत्या राज्याचा आहे, अशा प्रकारचे अर्ज त्यांचे होते। जी काही योजना राबवण्यात येते याचा असा जर कोणी गैरफायदा घेत असेल तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील। आपण विभागीय आयुक्ताच्या मार्फत एक समिती गठन करून यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई निश्चित करू।